ठीक आहे. ईशावाडी दुर्घटनेवर अखेर देखावा केला आहे का? ईशावाडी दुर्घटना जुलै महिन्यात घडलेली असून त्या ठिकाणी जवळजवळ 27 लोकांचा मृत्यू झालेला आहे. परंतु ईर्षावाडी एकच घटना नसून 2014 साली सर्वात मोठी माळींची घटना झाली होती. त्या दुर्घटनेमध्ये 150 लोकांचा प्राण गेलेला होता. तशाच प्रकारची घटना आमच्या चेंबूर भारतनगर येथे सन 2021 साली झाली होती. त्यामध्ये 17-18 लोकांचा मृत्यू झाला होता. प्रत्येक वेळी पावसाळा आला की अशा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्या ठिकाणी बचाव कार्य केलं जातं, मदत कार्य केलं जातं, परंतु सरकारकडं या लोकांच्या स्थलांतरासाठी ठोस पावलं किंवा ठोस उपाययोजना होत नाही. यासाठी आम्ही हा एक देखावा साकारलेला आहे आणि गणपती बाप्पाकडे अशी मागणी केलेली आहे की सरकारकडं आणि प्रशासनाकडं आम्हाला आता अपेक्षा नाहीत काय होईल या लोकांचं, पण गणपती बाप्पा तोच भविष्यातल्या ईर्ष्यावाड्या वाचव अशा प्रकारची प्रार्थना आम्ही केलेली आहे. सर, त्यामध्ये तुम्ही मेसेज देखील सरकारला सुबुद्धी येत नाही म्हणून गणपती बाप्पाकडे प्रार्थना केलेली आहे. आम्ही या ठिकाणी दूरदृष्टी असणारं सरकार यावं. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कोकणामध्ये 2 महिन्यापूर्वी ईर्ष्यावाडीची घटना घडली, त्या काही दिवसापूर्वीच या दरड कोसळण्याच्या ह्याच्यावर भाष्य केलं होतं, परंतु तरीही सरकारकडून काही उपाययोजना होत नव्हत्या. त्यामुळे आमची गणपती बाप्पाकडे ही प्रार्थना आहे की माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विराजमान कर. साहेबांनी फोन लावला होता मला घरी. मी घरी होता. साहेबांनी पुढे तुम्ही त्यामध्ये इकडे या म्हणे. मला साहेब माझा गणपती घेऊन चालू म्हटलं ते पांडे अंकलची तिकडे गेलो आम्ही. यांचा मला कॉल आला बाबांसाठी. मला सोबत आपण ठीक आहे. नाही त्यांनी तुम्हाला कॉल नंतर लावला. मी गाडी नंतर मला सोडून परत पुढे गेले ना. हे चालू काम त्याला दरवाजा उघडा मजाक मजाक करून केली बीपी माझ्या घेतले त्यांना असं काम म्हणलं कसं काय आम्ही तुमची संस्कृती आहे म्हटलं. आता ते कसे आपल्यासाठी माझ्यासाठी टोटल नवीन ना, तुमच्यासाठी तरी काय एवढं जुनं आहे पुराणं सगळं. तुम्ही अशा कितीतरी वेळेला थांबला असता. आणि आता दोन्हीकडे दोन्ही साईडला झाला म्हणजे कसं यांच्या स्वतंत्रामधून आपल्याला मी तर भाऊला बोललेली होती, तर भाऊला बोललेली आधीच. आता तुम्हाला